नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप पाठ्यपुस्तकातला घटक क्रमांक 4 शेवटचा घटक आहे. सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज हे आपल्याला विविध गोष्टींमधून मिळत असते. त्यानंतर बघा, आपण टी व्ही बघत असतो. टी व्हीमध्ये देखील आपल्याला सामान्य ज्ञान, न्यूज, बातम्यांच्या माध्यमातून अनेक माहिती मिळत असते. या ठिकाणी बघा, आता मराठी भाषेमध्ये खूप प्रकारचे संत, कवी, कवयित्री, लेखक असतात. त्यांनी केलेली लेखनं, कविता संपन्न झालेले असतात. गोड व सुलभ बनवले गेलेले असतात. अशा लेखकांची नावे, त्यांचे साहित्य आपल्याला माहिती असले पाहिजे, बरोबर आहे की नाही? यापैकी काही मुख्य संतांची, लेखकांची व कवींची नावे, त्यांचे साहित्य हे आपण या ठिकाणी वाचूया. इयत्ता दुसरीच्या ज्या कविता आहेत, त्या कवितेच्या ओळी लिहिणारे सरिता पदकी कवयित्री, देवबा पाटील कवी, रमेश चिल्ले कवी. तिसरीच्या पुस्तकात बघा, आता दादासाहेब कोते, बालाजी बिरादार यांनी इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यानंतर चौथीच्या पाठ्यपुस्तकासाठी किशोर पाठक, ज्ञानदा आसोलकर, शंकर विटणकर, बबन शिंदे, प्रभा मुळे, विंदा करंदीकर. कवी व कवयित्री यांनी इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यानंतर इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात बघा, ग दी माडगुळकर, ग पाटील, डराव डराव ही कविता लिहिलेली नीलम माणगावे, धोंडीराम सिंह राजपूत यांनी पोळा ही कविता लिहिलेली आहे. भीम कुलकर्णी, वसंत बापट, अदना पुराणिक या अशा विविध कवी आणि कवयित्री यांनी इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात कवितांचे लेखन अभ्यासासाठी दिलेले आहे. त्यानंतर बघा, प्रसिद्ध लेखक, कवी व त्यांचे ग्रंथ. महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेलं आहे. महर्षी व्यास यांनी महाभारत, संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संत तुकाराम यांनी अभंगगाथा, संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण, समर्थ रामदास यांनी दासबोध, लोकमान्य टिळक गीतारहस्य, आचार्य विनोबा भावे यांनी गीताई, साने गुरुजी यांनी श्यामची आई, वि. स. खांडेकर यांनी ययाती, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, वि. वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट, ग. दी. माडगुळकर यांनी गीता रामायण, पु. ल. देशपांडे यांनी बटाट्याची चाळ, आचार्य अत्रे कऱ्हेचे पाणी. असे या ठिकाणी बघा, इयत्ता दुसरी ते पाचवी, तसेच काही प्रसिद्ध लेखक, लेखकांचे लेख, कवींचे कविता, त्यांचे ग्रंथ आपण बघितले. यांची नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. ती पाठांतर करून टाकायची, म्हणजे यापैकी परीक्षेमध्ये कोणतंही नाव, कोणतीही कविता आली तर ते तुम्हाला सहज ग्रंथ ओळखता येतील. नमुना प्रश्न बघूया आपण. पुढील प्रसिद्ध ग्रंथ किंवा पुस्तक कोणी लिहिले त्या लेखकांचे नाव असणाऱ्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. गीता रहस्य हा बघा, चिन्ह दिसतात का तुम्हाला? एकेरी अवतरण चिन्ह आहे. हा ठळक शब्द आहे ना, गीता रहस्य. हा ग्रंथ कोणी लिहिला? 4 पर्याय दिलेले आहेत, 2, 3, 4. पर्याय वाचूया आपण. आगरकर, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 4 आचार्य विनोबा
भावे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2. लोकमान्य टिळक यांनी गीतारस हा ग्रंथ लिहिलेला आहे. वर्तुळ रंगवताना तो योग्य पद्धतीने रंगवायचा आहे. वर्तुळाच्या बाहेरच्या ज्या कडा आहेत त्याच्या बाहेर न येता योग्य पद्धतीनेच वर्तुळ हा रंगवला गेला पाहिजे. प्रश्न दुसरा. पुढील लेखकांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथांच्या किंवा पुस्तकाच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. साने गुरुजींनी लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव कोणते? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 नटसम्राट, पर्याय क्रमांक 2 गीता रहस्य, पर्याय क्रमांक 3 गीताई, पर्याय क्रमांक 4 श्यामची आई. यापैकी साने गुरुजींनी लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव श्यामची आई. याप्रमाणे आता सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे 1 ते 7. भावार्थ दीपिका हा सुप्रसिद्ध ग्रंथ कोणी रचला? 4 पर्याय दिलेले आहेत, ते त्यातील योग्य अचूक पर्याय निवडून गोल तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न. रामायण हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तिसरा प्रश्न. दासबोध हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. चौथं. डॅश डॅश यांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. छोटेसे बहीण भाऊ ही प्रसिद्ध कविता डॅश डॅश यांनी लिहिली आहे. नाच रे मोरया हे प्रसिद्ध गीत कोणी लिहिले? गीता रामायण हा काव्यसंग्रह डॅश डॅश यांनी रचला. 2017 साली 2017 या वर्षीची परीक्षा झाली आहे स्कॉलरशिपची, त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे, महत्त्वाचा आहे. आता ह्या 1 ते 7 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वर्तुळ योग्य पर्याय निवडून त्याचा वर्तुळ त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. आता या ठिकाणी पेज नंबर 86 म्हणजे 86 पान नंबरवर दिलेला आहे. व्यवस्थित सोडवायचं आहे विद्यार्थ्यांनो. सोडवून त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. पुढील लेखकांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथांचा पुस्तकांचा योग्य पर्यायक्रम निवडा. 1 ते 5 पर्याय क्रमांक निवडायचे. प्रश्न वाचून दाखवते. पु ल देशपांडे यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. दुसरं. महर्षी व्यासांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ रचला? तिसरा आहे. आचार्य विनोबा भावे यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले. चौथा. वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक कोणते? 5. ग दि माडगूळकर यांनी लिहिलेली डॅश डॅश मधील गाणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. कविता व कवी यानुसार चुकीची जोडी निवडा. यासाठी हा प्रश्न सोडवण्यासाठी 2018च्या प्रश्नपत्रिकेत 2018 साली झालेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 86 वरील प्रश्न सोडवायचे आहेत. सोडवलेल्या प्रश्नांचे फोटो पाठवायचे. आता शेवटचा सामान्य ज्ञान. काही महत्त्वाची तक्ते दिलेले आहेत. थोर महत्त्वाच्या घोषणा दिलेल्या आहेत. कोणी कोणत्या घोषणा दिलेल्या आहेत थोरांच्या त्या आपण लक्षात घेऊया, वाचूया एक वेळा. विद्यार्थ्यांनो बघा, आपण आतापर्यंत मराठी व्याकरणाची माहिती घेतली आणि भाषेची तसेच संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती, सामान्य ज्ञान आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे. सामान्य ज्ञानावरील आधारित परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे पुढील विविध याद्या ज्या आहेत त्या सतत वाचून लक्षात ठेवायच्या आहेत. हे डायरेक्ट आपल्याला पाठांतर करायचे. 1 ते 5, 1 ते 10. मोहनदास करमचंद गांधी महात्मा. थोर व्यक्तींची संबोधने म्हणजे महात्मा म्हणून कोणाला
उल्लेख केला जात होता. लोकमान्य कोणाला म्हटले जात होते, पंडित कोणाला म्हटले जात होते, पितामह कोणाला म्हटले जात होते, भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात, हे लक्षात ठेवायचे, पाठांतर करायचे. एक एक थोर व्यक्तीचं नाव 5 वेळा पाठ करायचं. महात्मा मोहनदास करमचंद गांधी, महात्मा मोहनदास करमचंद गांधी. या पद्धतीने एक थोर व्यक्तीचं नाव पाठ करायचं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जवाहरलाल नेहरूंना काय म्हणत? पंडित. दादाभाई नौरोजींना काय म्हणत? पितामह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार. ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हणून ओळखलं जात. सुभाषचंद्र बोस नेताजी, वल्लभभाई पटेल सरदार, रवींद्रनाथ टागोर गुरुदेव, विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर. थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा. डबल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं दिसतंय. आराम हराम है. पंडित नेहरू. हे जे थोर लोक होती यांनी ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणा लक्षात ठेवायच्या आहेत. चले जाओ महात्मा गांधी. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री. मेरी झांसी नहीं दूंगी रानी लक्ष्मीबाई. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळक. जय जवान जय किसान जय विज्ञान. अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर पुढील बघा आता महत्त्वाचे राष्ट्रीय दिन विशेष. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, हुतात्मा दिन 30 जानेवारी, मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर, महिला दिन 8 मार्च, पर्यावरण दिन 5 जून. सुप्रसिद्ध व्यक्ती. डॉक्टर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, लता मंगेशकर गायिका, अमिताभ बच्चन अभिनेता, सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू, अण्णा हजारे समाजसेवक, रवींद्रनाथ टागोर कवी, जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिणारे कवी होते. पी.व्ही. सिंधू ऑलिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली खेळाडू. राष्ट्रीय बघा आता. राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रगीत जनगण मन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम. लेखक कवी व त्यांची टोपण नावे. नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास, कृष्णाजी केशव दामले केशवसूत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, मुरलीधर नारायण गुप्ते बी, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. इंग्रजी महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता हीच इंग्रजी महिने मराठी महिन्यात. जानेवारी चैत्र, फेब्रुवारी वैशाख, मार्चला ज्येष्ठ म्हणतात मराठीत, एप्रिलला आषाढ, मेला श्रावण, जूनला भाद्रपद, जुलैला आश्विन, ऑगस्टला कार्तिक, सप्टेंबरला मार्गशीर्ष, ऑक्टोबरला पौष, नोव्हेंबरला माघ, डिसेंबरला फाल्गुन. ऋतू. उन्हाळा, वसंत, ग्रीष्म, पावसाळा, वर्षा, शरद, हिवाळा, हेमंत, शिशिर. आठवड्यांचे वार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. इंग्लिशमध्ये संडे, मंडे,
ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. महिने आणि सण बघा आता. चैत्र महिन्यामध्ये सण असतात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती. श्रावण महिन्यात, चैत्र महिन्यात म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो? जानेवारीमध्ये गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण असतात. श्रावण महिना म्हणजे कोणता महिना? आत्ताच आपण बघितलं, श्रावण महिना म्हणजे मे महिना. नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात असतात, म्हणजेच मे महिन्यामध्ये. भाद्रपदमध्ये बघा, जूनमध्ये गणेश चतुर्थी असते. आश्विन महिन्यामध्ये बघा, जुलै महिन्यात कोजागिरी पौर्णिमा, दसरा. कार्तिकमध्ये दिवाळी, कार्तिकी एकादशी, तुलसी विवाह. पुढचं आहे फुलांची नावे. कमळ, गुलाब, मोगरा, चाफा, जाई, जुई, निशिगंध, चमेली, बकुळ, जास्वंद, सदाफुली, प्राजक्त. फळांची नावे. आंबा, फणस, अननस, चिकू, पेरू, डाळिंब. मोसंबी, संत्रे, चिंच, बोरे, कलिंगड, सफरचंद. खेळांची नावे बघा. भारतीय खेळ. कबड्डी, खो खो, विट्टी दांडू, लगोरी, आट्यापाट्या, सूरपारंब्या ही भारतीय खेळ आहेत. विदेशी खेळ. हे जनरल नॉलेज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सर्व प्रश्न, सर्व गोष्टी व्यवस्थित वाचून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून पाठांतर करायचा आहे. विदेशी खेळ कोणते आहेत? क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन. बैठे खेळ कोणते? पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सागरगोटे, सापशिडी, सारीपाट. वाद्यांची नावे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. पेटी, तबला, ढोलकी, सनई, सतार, बासरी, व्हायोलिन, सारंगी, पखवाज, संतूर, गिटार, ड्रम. त्यानंतर पाळीव पशुपक्षी बघा. गाय, शेळी, बैल, मेंढी, म्हैस, उंट, कुत्रा, गाढव, मांजर, घोडा, पोपट, मैना. जंगली पशुपक्षी. वाघ, जिराफ, सिंह, झेब्रा, कोल्हा, गेंडा, लांडगा, अस्वल, हरिण, गरुड, चित्ता, घुबड. वाहने व मार्ग. सायकल, रस्ता, मोटार, रस्ता, बैलगाडी, वाट. विमान म्हणजे कोणते वाहन कोणत्या मार्गावर चालते? व्हेकल्स अँड देअर रूट्स. सायकल रस्त्यावर चालते, मोटार रस्त्यावर चालते, बैलगाडी वाटेवर चालते, विमान आकाशात उडते, जहाज पाण्यात असते, आगगाडी लोहमार्ग. प्राण्यांची पिल्ले. कुत्र्याचे पिल्लू, शेळीचे करडू, म्हशीचे रेडकू, हरणाचे पाडस, गाईचे वासरू, घोड्याचे शिंगरू, वाघाचा बछडा, मांजराचे पिल्लू, कुत्र्याचे देखील पिल्लूच असते, मेंढीचे कोकरू, सिंहाचा छावा, गाढवाचे शिंगरू. घोड्याचे पण शिंगरू असते, गाढवाचे पण शिंगरू असते. माणसाचे लेकरू किंवा बाळ. त्यानंतर पुढचं बघा आता. नाती पण. रिलेशन्स अँड रिलेटिव्स. नाती महत्त्वाचे आहेत. आईची आई आजी म्हणून ओळखली जाते. आईचे वडील त्यांना आजोबा म्हणतात. आईचे भाऊ मामा असतात. आईची बहीण मावशी असते. वडिलांची आई आजी, वडिलांचे वडील आजोबा, वडिलांचा भाऊ काका, वडिलांची बहीण आत्या. येत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात तुमच्या? आपल्या आईची आई आजी असते. आपल्या आईची वडील
आजोबा असतात. आपल्या आईचा भाऊ आपला मामा लागतो. आईची बहीण काय आहे? आईची बहीण मावशी असते. वडिलांची आई आजी असते. वडिलांचे वडील आजोबा. वडिलांचा भाऊ काका. वडिलांची बहीण आत्या असते. व्यावसायिकांची नावे बघा आता. घरे बांधणारा गवंडी. जे लोक असतात त्यांची कामं असतात, त्या कामावरून पीपल डुईंग डिफरंट ऑक्युपेशन्स. म्हणजे बघा, घर बांधणारा व्यक्ती गवंडी म्हणून ओळखला जातो. मातीची भांडी बनवणारा कुंभार असतो. दागिने बनवणारा सोनार असतो. लोखंडी हत्यारे बनवणारा लोहार. कपडे शिवणारा शिंपी. लाकूडकाम करणारा सुतार. शेती करणारा शेतकरी. गुरे राखणारा गुराखी. झाडांची निगा राखणारा माळी असतो. कापड विणणारा विणकर असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि पुढील प्रश्न सोडवायचे आहेत आणि सोडवलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे फोटो पाठवायचे आहेत. थांबूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.